ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सकाळपासूनच ठाणेकरांना पावसाने झोडपलेला आहे आणि त्यातच मध्य रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं उशीर आहे अप अँड डाऊनची लोकल जे धावताना पाहायला मिळाले। मात्र कामावरती जे जाणारे सकाळची चाकरमानी होते त्यांना सुट्टी जाहीर केल्यानंतर ऑफिसने या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीचं सावट या चित्र आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे प्रत्येक जण लोकल कशा प्रकारे पकडता येईल हे देखील पाहत आहे। मात्र सध्या तरी ज्या लोकल जे आहेत ते साईड ट्रॅकवरती लावण्यात आलेले आहेत, त्या साईड ट्रॅकच्या लोकल देखील पकडण्यासाठी रेल्वे रुळावरती धावताना या ठिकाणी रेल्वे प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक प्रकारे जीव मुठीत देऊनच हे प्रवास करत असतात। त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे आणि पावसामुळे या ठिकाणी रेल्वे जी आहे ते 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते। पाहू शकतो मोठ्या प्रमाणात साईड ट्रॅकवरती ज्या लोकल लागल्यात त्या आता अंबरनाथ बदलापूरला जाणार आहेत, काही CSTकडे जाणार आहेत, त्या लोकल देखील आता सुरू करणार आहेत। विशेष लोकल म्हणता येईल आणि याच विशेष लोकल पकडण्यासाठी या ट्रॅकवरती आता धावताना रेल्वे प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच आता या पावसाचा फटका जो आहे तो ऑफिसला जाणाऱ्या या चाकरमान्यांना बसलेला आहे। मात्र दुसरीकडे पाहू शकतो फलाटवरती ज्या पद्धतीने गर्दी दिसून येत आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि याच ठिकाणी ही गर्दी जी आहे ते दोन्ही फलाटवरती ठाणे असेल या ठाण्यातून कल्याणच्या दिशेने जाणारे असतील या CSTकडे जाणाऱ्या ज्या लोकल सेवा आहे त्या पकडण्यासाठी या ठिकाणी आता महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक जे आहे ते तारेवरची कसरत करत आहे। त्यामुळे नक्कीच अर्धा तास या ठिकाणी रेल्वे पकडण्यासाठी या ठिकाणी रेल्वे प्रवासी ताटकळत उभे आहेत। त्यामुळे या रेल्वेचा फटका जो आहे तो आज आणि उद्या देखील बसण्याची शक्यता आहे। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। त्यानुसार अनेक शाळांना देखील माध्यमांना देखील ठाण्यामध्ये दुपारच्या नंतर सुट्टी देण्यात आली आणि उद्या दुसऱ्या दिवशी देखील या शाळांना सुट्टी असणार आहे। आता चाकरमान्यांना देखील उद्या मुसळधार आणि अतिमुसळधाराचा पावसाचा सामना करावा लागणार। त्यामुळे नक्कीच घराच्या बाहेर पडताना विचार करूनच आणि पडावं असं देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे। अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रशासन खबरदारी घेतलेली आहे। मात्र ऑफिसकडनं कुठल्या प्रकारची सुट्टी ही जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे चाकरमान्यांना सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस कामावरती जायला लागतं। त्यामुळे आता घरी परतण्याची वेळ आहे, त्यातच हे चाकरमानी आता अडकून पडलेले आहेत। गेले अर्धा ते पाऊण तास फलाटवरती ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता विशेष लोकल कशा प्रकारे ठाण्यातनं सुटेल या त्या पद्धतीने लोकल या ठिकाणी सेवा सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या पावसाचा फटका जो आहे तो या ठिकाणी ऑफिसला जाणाऱ्या या चाकरमान्यांना बसला आहे। कॅमेरामॅन अजय सह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।